तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा मराठी विषयाचा पायाभूतचा पेपर. तर इथे तुम्ही पाहू शकता हा पेपर तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करा अशाच आणखी व्हिडिओसाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता आज आपण पूर्ण पेपर पाहणार आहोत. तर चला आता सुरुवात करूया. आणि अशाच व्हिडिओसाठी प्लीज तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर इथे सुरुवातीला तुम्हाला इथे हा भाग तर इग्नोर मारायचा आहे. त्यानंतर आपण सर्वात आधी येऊया तोंडी चाचणीकडे. तर इथून तुमची तोंडी चाचणी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील उतारा वाच व उत्तरे सांग. तर यामध्ये तुम्हाला सर्वात आधी हा उतारा नीट वाचायचा आहे आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत ते तोंडी सांगायची आहेत. तर चला आपण आता ते प्रश्न पण पाहूया. तर त्यानंतर इथे तुम्ही प्रश्न पण पाहू शकता. तर पहिले आहे, सुगंधी दिवस बागण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे घेऊन गेले आणि का घेऊन गेले ते तुम्हाला सांगायचे 2 गुणांसाठी. ते पण तुम्ही वरील उताऱ्यामध्ये पाहून सांगू शकता. पुढे मुले आनंदी का झाली ते तुम्हाला सांगायचे. तर याचे उत्तर पण उतार्यातच आहे. आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तर यानंतर पुढचा आहे, तुम्हाला आवडणारे कोणत्याही एक फळाचे नाव सांगायचे आणि त्याबद्दल माहिती सांगायची. तर हे तुम्हाला तुमच्या मनाने सांगायचे 2 ते 4 वेळेस, तर हे पण तुम्ही सांगू शकता. आणि त्यानंतर पुढेला सहलीला जायला का आवडते ते तुम्हाला सांगायचे आहे. आणि या सर्वांची उत्तरे तुम्हाला उत्तरातच मिळणार आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आरामात सांगू शकता. तर त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे येऊया. खालील उतारा वाचवा प्रश्नांची उत्तर दे. तर तुम्हाला इथे पण हा उतारा नीट वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा उतारा फक्त अचूकपणे वाचायचा आहे. ते तुम्ही पण वाचू शकता शिक्षकांसमोर. आणि पुढचा आहे, वरील उतार्याचा सारांश 4 ते 5 ओळीमध्ये सांगायचे आहे. तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इथे 4 गुण घेऊ शकता. तर आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. अशा प्रकारे इथे तुमची तोंडी चाचणी असणार आहे. आता आपण लेखी चाचणीकडे येऊया. तर या ठिकाणावरून आपली लेखी चाचणी सुरू होते आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे प्रश्नामध्ये तुम्हाला खालील चित्र पहा व त्याचे वर्णन 8 ते 10 ओळीमध्ये लिहा. तर हा प्रश्न तुम्हाला इथे 5 गुणांसाठी दिलेला आहे. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला या चित्रामध्ये नीट पाहायचे तो शेतकरी काय करीत आहे आणि त्याचे वर्णन तुम्हाला लिहायचे. मग तुम्हाला इथे 5 गुण आहेत ते मिळणार आहेत. तर अशा प्रकारे हा प्रश्न असणार आहे. पुढील प्रश्न आहे, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. तर सर्वात आधी तुम्हाला उतारा नीट वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर या ठिकाणी तुम्ही इथे प्रश्न पण पाहू शकता. तिथे पहिला प्रश्न आहे, उतार्यात आलेल्या कोणत्याही एका प्राण्याचे लिहिता तुम्ही इथे प्राण्याचे नाव लिहू शकता 2 मार्कांसाठी. आणि पुढचं आहे, तुमच्या आवडत्या प्राण्याबद्दल तुम्हाला इथे माहिती लिहायची. तर अशा प्रकारे तुम्ही या उतार्याचे गुण मिळवू शकता. त्यानंतर इथे पुढील प्रश्न आहे, तुम्हाला खालील प्रसंगी काय करशील ते तुम्हाला इथे लिहायचे 8 ते 10 ओळीत. तुमचा मित्र किंवा मैत्रीण एखाद्या कुत्र्याला दगड मारत असेल तर हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे. तर आपण तुम्ही लिहू शकता. तुमचा काय प्रतिसाद असेल जर तुमचा मित्र-मैत्रीण कुत्र्याला हानी पोहोचवत असेल तर ते तुम्हाला इथे लिहायचे. आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आजारी असल्यामुळे शाळेतून 5 दिवस सुट्टी घेण्यासाठी तुम्हाला वर्ग शिक्षकांना पत्र लिहायचे. तर हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे, तर आपण तुम्ही ते लिहू शकता. तर त्यानंतर पुढील आहे, इथे खालील कविता वाचव त्या खालील प्रश्नांची उत्तरे दे. तर यामध्ये तुम्हाला सर्वात आधी कविता नीट वाचायची आणि मग त्या खालील प्रश्नांची उत्तरे आहेत ते द्यायचे आहेत. तर तर या ठिकाणी तुम्ही इथे प्रश्न पण पाहू शकता. इथे दिलेले आहेत ते तुम्ही इथे नीट पाहू शकता. तर इथे सर्वात आधी तुम्हाला कवितेत कोणत्या प्रदेशाचा उल्लेख झालाय ते तुम्हाला सांगायचे. पुढचा नवरा या शब्दासाठी कवितेतील शब्द. पुढचे कोकणातील माणसे कशी असतात त्यांचा स्वभाव तुम्हाला सांगायचे, जसे की साधे बोला अशा प्रकारे. आणि पुढील आहे, कवितेतील कोणत्या 4 ओळींचा अर्थ लिहायचे, कोणत्याही. तर अशा प्रकारे तुम्ही 8 गुणांसाठी या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे पण कवितेतच आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. आणि तर यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. तर या खाली आता मी इथे स्क्रोल करतो आणि मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा सांगतो, हा फक्त सरावासाठी बनवलेला पेपर आहे. तर इथे प्रश्न 8 मध्ये खालील कृती पूर्ण करा. हा 4 गुणांसाठी आहे. तर इथे पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला खालील कृती पूर्ण करा 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आणि इथे एक म्हण दिली आहे ती पूर्ण करायची. अति शहाणा त्याचा बैल रिकामा अशा प्रकारे ते असणार आहे. आणि पुढचं आहे, खालील तुम्हाला एक वाक्य आहे त्याचा काल ओळखायचा आहे. तर मला वाटतं वर्तमान. तर हा वर्तमान, भूतकाल की भविष्यकाल ते तुम्हाला सांगायचे. ते पण तुम्ही इथे सांगू शकता. त्यानंतर इथे पुढील प्रश्न आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिही. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे जसे शब्द आहेत, सुंदर, नदी, इथे हा आहे भेट आणि इथे मित्र. या शब्दांचे 4 गुणांसाठी समानार्थी शब्द लिहायचे आहेत. तर ते पण तुम्हाला इथे लिहू शकता तुम्ही. जसे की सुंदर म्हणजे असा मनोहर, अशा प्रकारे तुम्ही मी स्क्रीनवर पण उत्तरे देतो ते पण पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणचे
मार्क घेऊ शकता. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. 10वा प्रश्न आणि लास्टचा प्रश्न आहे. तुम्हाला 4 गुणांसाठी वर्ग शिक्षकांची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करायचे आहेत तुम्हाला. जसे की कोणते तुम्हाला इथे दिलेत, किती आहेत? 8. कोणते 8? म्हणजे जसे की त्यांचे नाव, गाव अशा प्रकारे तुम्ही इथे करू शकता. तर अशा प्रकारे आपला हा पेपर व्हिडिओ असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणखी व्हिडिओजसाठी. आणि मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा सांगतो, हा फक्त सरावासाठी बनवलेला पेपर आहे. हा रिअल पेपर नाही. त्यामुळे तुम्ही पण अभ्यास करा तुमचा आणि हा पेपर मला आशा आहे की नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आणि बाकी मी लवकरच आणखी व्हिडिओज पण टाकणार आहे. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा खूप आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. तर बाय.